सुभद्रा माझी सुभद्रा नाही राहिली आता, नाही राहिली. तुझ्या पोरीला काय उत्तर देऊ मी? तुझ्या दुर्गेला काय उत्तर देऊ मी? पोरी या बापाला तुझी शिक्षा द्यायची ती तू दे, दे तू पोरी, तू दे. लक्ष्मणराव इकडे इकडं. या या. लय बेस झालं बघ तू इथं आला. आता बघ तुझ्या किती पैसा येतोय. लय कमवशील बघ. अरे न येऊन काय मग करतो? अरे गावाकडे 2 घास शांत मिळायला पाहिजे ना. ते बी आहे. अरे म्हणूनच तर बोलिवलंय तुला. तू बी आमच्यासाठी लय करतोय बघ. राहू दे रा आता. मी काय लय मोठा माणूस आहे वय. अरे आपली माणसं कळत्यात मला म्हणून. बरं ते राहू दे. राहायची अवस्था जकास झाली ना. वय वय जकास, एकदम जकास. लक्ष्या, रखमा मला म्हणत होती की सुभद्राला तिनं काम पाहूनच ठेवलंय म्हणून. मी काय म्हणतो, तुम्ही दोघं बी काम करा. पोरीसनी माझी म्हातारी सांभाळेन की काय. असं म्हणतो. सुभद्रा काय म्हणते ते बघायला पाहिजे. चालेल मला. सुभद्रा तयार आहे. मग तर झालंच की.
चल येऊ मी. येते बर का सुभद्रा. बरं. अरे रखमा, या ना आत या. ये. बाईसाहेब, ही सुभद्रा. मी तुमच्याशी बोलली नव्हती का हिच्याबद्दल? हो, ही सुभद्रा का? होय. राहायला तुझ्या शेजारीच आहे का? वय बाजूलाच राहते की. अच्छा बर, ठीक आहे. मग कधीपासून येतेस कामाला? कधीपासून म्हणजे आतापासूनच की. अरे वा, तयारीतच आलात तुम्ही. चला मी घर दाखवते, या. तुझा बाण नाही आला होय का अजून? नाही, मग शीतच होता. कुठं जात्या कुणाच ठाऊक. चला पोरींनो, जेवायला घ्या चला. बस कावेरी बस. आणि लवकर जेवा, लवकर झोपा. जेवायला उशीर केला तर उठायला बी वेळ लावाल. चालेल. आणि पोरींनो, हा. तुम्हाला मला शाळेत बी घालायचं आहे, तेव्हा लवकर जेवा आणि लवकर झोपा. नाही नाही. कावेरी, तुला भरवू मी घास? नको, मी खाय नाही. शाने ग माझी बाई. सावकाश जा हा. वय वय. अगं जरा थांब, मी आलेच. हा घे तुझा पगार. आबा बाईसाहेब, पण आजची 10 तारीख नाही. माहितीये मला, 10 तारीख नसली म्हणून काय झालं? मलाही संसार आहे म्हटलं. काय 10 तारखेलाच पगार देणार असं म्हणाले होते ना मी. अगं 10 तारीख काय आणि 2 तारीख काय, मला दोन्ही सारखंच. घे अगं घे. बर येते मी. अजून एक गोष्ट, आता 500 रुपयांनी पगार वाढवलाय हा मी तुझा, नाहीतर म्हणशील 500 रुपये जादा आले म्हणून. येऊ मी. काळजी घे स्वतःची. आता दिवस गेलेत तुला, हळूवार जा हा. जा.
लक्ष्मण, अरे मर्दा, एवढी काळजी नको करू. आणि एवढीच काळजी असेल तर डॉक्टरकडे जा. आभूषण काय म्हणतात ते करून टाक. पोरगा असेल तर ठेव, नाही तर पाडून टाक. सुभद्रा, सुभद्रा, अगं उद्या दवाखान्यात जायचंय, लक्षात आहे ना? वय झोपा आता, तुम्हालाच लय काळजी. मटक चवळी चटक चल चल ग. घरचा चला पाहुणा गं पोरं, येतो आम्ही. आहे आम्ही बी येतो. पोरींनो, आम्ही दवाखान्यातून लगेच येतो. तोवर तुम्ही शिरपा काकांच्या मंगल्याकडे खेळायला जा. नाही नाही नग, नाहीतर घरातच बसा. बाहेर बिहेर कुठं बी जाऊ नका. काय बरं आहे नाही तर ए आहे लवकर आहे आणि मला खाऊ घेऊन ये. मोठा मला बी आण, हिच्यापेक्षा मोठा, लई मोठा. भय ग बाई भय, तुम्हासनी दोघीसनी बी लय मोठा खाऊ आणि गुणाची ग माझी बाई. चल चल, लवकर चल. बरं. जाऊ नका ग बाहेर. हो हो. वाटलंच होतं, वाटलंच होतं असं होणार म्हणून. पोरच, शेवटी पोरच. वाटलं होतं वंशाचा दिवा येईल, पण नाही. माझं नशीबच फुटकं. सुभद्रे, सुभद्रे, नाही झेपत हा भार मला, नाही झेपत. सुभद्रे, माझं ऐक. मला वाटतं की आपल्याला ही पोर नग ही पोर आपल्याला. अगं आधीच 2, त्यात ही अजून. अहो काय म्हणताय तुम्ही हे? तुमचं डोसका बिस्का जागेवर आहे ना? सगळं समजा जागेवर आहे, सगळं जागेवर आहे. मला काय बी माहिती नाही आणि मी काय बी करणार नाही. डॉक्टर साहेब काय म्हणाले ठाऊक आहे ना? अहो कुठं टाकू मी या पुढच्या गोळ्याला? कुठं बी टाक, डॉक्टरकडे जा, नाही तो कुठं बी जा, पण मला ही कार्टी नग ही कार्टी. सुभद्रे, हा ग बाई. माई लय दिवसांनी आलीस. बस बस. आता आबा नाही आले का? अगं नाही, मी एकलीच आहे. तुझा आबा घरी आहे ना? आपलं जनावर आहे ना घरी? वय वय वय, मी सरलेच होते बघ. धर पाणी. आणि काय ग, पोरी कुठे आहेत? पोरी पोरी असं की इथंच कुठं. बर. शाळेतून आल्यात, खेळायला गेल्या असतील. हे बघ, पोरीसने खाऊ आणलंय. आणि काय ग, तुझा नवरा कुठे? दिसत नाहीये. ते असतील की शिरपाच्या घरी, नाही तर इथंच कुठं. काय ग, काय झालं? कशा बाई एवढ्या रागानं बोलती? काय नाही ग बाई, काय बी नाही. बरं बाई मी चहा ठेवते थोडं. हा ठेव. कावेरी, कमले, अगं आजी आली बघा. सुभद्रे, मी आली तशी बघतीय. हा, गपगपच हायस. काय ग पोरी, काय झालं? काही नळ आहे का काही अडचण आहे? म्हणलं नाही, खरंच तसं काय बी नाही. अगं काही नसलं तरी बी आईची नजर हाय, ओळखल्या बिगर राहत नाही ते. सांग पोरी, सांग काय झालं, नाही तर माझ्या जीवाला लई हुरहुर लागल बघ. आणि बघ, सांगितलं ना तुझं बी मन मोकळं होईल. सांग सांग काय झालं? असं आहे तर
हं? बरं माझं ऐकते का? तू चल माझ्या संग, म्हणजे ना तुलाही बरं वाटेल. मी बोलते जावई बापूंशी. हं? चल चल. काय बाई, तुमच्या शहरात सगळी कमी जागा. मी काय म्हणते जावई बापू? काय म्हणता? सुभद्रेला 2 दिवस न्यावं म्हणते. 2 दिवस राहील आणि येईल परत. घेऊन जा घेऊन जा. लय डोक्यावरून जायला लागले. घेऊन जा. आता काय करायचं आपण? बघूया. परमेश्वराने मातृत्व दिलंय, तो ज्यातून सुटका करेल. काय माई, ए माई, काय ग? तू कशा बाई आली इकडे? अगं पोटात लय कळ मारती. उठा उठा की जावा आणि वंसना बोलून आणा. लगेच या म्हणावं. बरोबर जातो. काळजी करू नका. आता वंसनी येतील आणि समजा ठीक होईल. काळजी नका करू. समजा ठीक होईल. माई, आज झालं समज. जलमताच पोर गेली. पर आम्हाला कळवायचं होतं नवा. काय करणार पाहुणं, वेळच तशी होती. गप्पोरी माझी आण आहे तुला. समजा आपलं आपल्यातच राहील आणि मग बाकीचं पुढचं पुढं बघू. माई, माई माझ्या लेकीला सांभाळ आणि तिला लय मोठं कर. लय मोठं. सुभद्रे, आता ही माझी नात नाही, ही लेक आहे. लेक हिला जीवा पाठ पोशीन आणि लय मोठं करीन. आणि हे समजताना तुझ्या बापाला दाखवीन. बघशीलच तू. जीवा पाठ पोशीन. जा बरी, जाता घरला जा. तू काळजी करू नका. समजा ठीक होईल. झालं ते झालं. मग इतके दिवस काय करत होतीस? पोर तर 10-12 दिवस झालं गेलं ना. पाहुणं, आम्हीच तिला सांगितलं होतं वाईट थोडीच थांबून. वाह वाह वाह, काय आबा. ओ इतके दिवस मी काय करायचं होतं? मला कोण खायला देणार होतं? तर आबा, आता आम्ही तुम्हाला थांबा असं नाही म्हणणार. पाहुण्यांना पंक्ती वाढायचं बंद केलंय आम्ही. तेव्हा आता तुम्ही निघालात तरी चालेल.
आणि तू परत बारीनी जर तिकडे गेलीस तर इकडं परत यायचं काम नाही. आबा आबा जातो पुरी, थांबू नको त्या बाबा. परमेश्वरानं अजून नशिबात का वाढ ठेवल्या कुणास तो. काळजी घे. आबा आई बाबा काय बात आहे? काय नाही ग, नेहमीच आपल्या बातम्या. द्या आई, आईला सुद्धा द्या की कंपनी तांदूळ निवडायला, हो की नाही ग आई? चल वेडी कुठची, जा आतमध्ये जा आणि हातपाय तोंड धुवून घे जा. बरं आई, कमळ आली की नाही ग? नाही आली ग अजून. नाही आली? जाऊ, मी तिला नंतर सांग. आई बाबा जरा ऐका, उद्या ना मला सुट्टी आहे, तर आपण सगळे उद्या फिरायला जाणार आहोत. इज दॅट क्लिअर? काय बाबा काय हो? पोरी आता तूच ऐक, मला जरा उद्या काम आहे, तर तुम्ही तिघी वा पुढे, येतो नंतर आरामात. आई सांग ना ग बाबांना. अगं बाबांना खरंच उद्या काम आहे गावाकडं. शिल्पा काका आणि बाबा सांगती जाणार आहेत, तेव्हा आपण जाऊ की नंतर कधीतरी. नाही, आपण उद्या जायचं. उद्या 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 आणि उद्या. बर बाई बर, जाऊ उद्या. मग तर झालं. हो आई. कमल, बॅगा आणि सामान घे ग बाळा. कावेरी, चल बाळा. बाबा बाबा आम्ही निघतो हा. दरवाजा लावून घ्या. कोण पाहिजे साहेब? नमस्कार, मी इन्स्पेक्टर देवेंद्र पेंडसे. लक्ष्मण जाधव आपणच का? लक्ष्मण जाधव? हो होय, मीच लक्ष्मण जाधव. पण एवढ्या रात्री का माझ्याकडे काय काम काढलं साहेब? ॲक्च्युली कामं तसं आहे. आत या की. नाही, मी मुद्द्याचं होतो. काही तासापूर्वी लोणावळ्याला एक बस अपघात झालेला आहे. त्या बस अपघातात 30 जण जागीच ठार झाले आहेत. त्या अपघातामध्ये तुमच्या घरातील काही व्यक्ती असल्याचा आम्हाला संशय आहे. काय? सांभाळा स्वतः. त्या अपघातामध्ये हे आम्हाला आयडी सापडलेले आहे, तर तुम्हाला आमच्यासोबत हॉस्पिटल यावं लागेल. साहेब अजून काही माणसं आहेत का त्यात? हो, 7 जण आहेत, परंतु ते पण गंभीर जखमी आहेत. तर चला माझ्यासोबत. होय होय साहेब. सुभद्रा, ए सुभद्रा, काय करून घेतलंस ग? काय झालं समजा? अगं माझ्याशी बोल सुभद्रा, माझ्याशी बोल. हवा हवा आपली आपली तिसरी पोर जिद्दी आहे. ती लय मोठी साहेब झाली, लय मोठी. तिचं नाव
तिचं नाव दुर्गा. तिचं नाव सुभद्रा. दुर्गा. तिचं नाव आपली पोर सुभद्रा. अरे सुभद्रा उठ. आपली तिसरी पोर जिती आहे. ती पोर जिती आहे. उठ सुभद्रा उठ. तुझ्या पोरीला काय तोंड दाखवले. सुभद्रा उठ. आपली पोर जिती आहे. मी समजा ठीक करणार. तू उठ. मला सोडून नका जाऊ. मला सोडून नका. उठ सुभद्रा उठ. तुझ्या पोरीला भेटायला जाऊ आपण. उठ सुभद्रा उठ. सुभद्रा सुभद्रा. हेच तर ती पोरगी नसेल जिला मी मारण्याचा प्रयत्न केला होता. हीच तर ती नसेल. बाबा काय झालं बाबा? तुम्हाला आताही माझ्याशी बोलायचं नाहीये का? तुमच्या मायेचे 2 शब्द ऐकायला माझे कान आतुरतेने वाट पाहत होते हो. मी तुमची असूनही नाही बाबा नाही. आता तरी तुम्ही मला जवळ घ्याल ना? अहो तुमच्याशिवाय माझ्या या जगात कोण आहे? आता माझी माई सुद्धा नाही आणि जन्मदाती आई सुद्धा नाही. मला काही नको, फक्त तुम्ही हवे आहात बाबा. सांगा ना बाबा. बस पोरी बस. या बापाची लायकी नाही तुला पोर म्हणण्याची. एवढी गुणाची पोर असून पण या बापाने लय मोठं पाप केलं. लय मोठं. असं नका बोलू बाबा. अहो परिस्थितीमुळे माणूस काहीच करू शकत नाही. तुम्हाला जे करायला हवं होतं तेच तुम्ही केलं. यात चुकीचं असं मला काहीच वाटत नाहीये. माझे आबा म्हणायचे सगळं काही तो परमेश्वर ठरवत असतो. मला फक्त तुम्ही हवे आहेत बाबा. बस पोरी बस. अगं एवढी गुणाची पोर तू. हा बाप दंड झाला. दंड झालो मी तुझ्यासारखी पोरगी. बाबा